फूड इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही स्नॅक्स आयटम, ट्रेडिशनल स्नॅक्स आयटम तुम्ही लोकांना देतात, तशामध्ये बरेच कॉम्पिटिटर आहेत. हल्दीराम मेन कॉम्पिटिटर आहे, तर तेही स्नॅक्स आयटम प्रोव्हाइड करतात. इंडियन स्नॅक्स आयटम ते लोक प्रोव्हाइड करतात. तर ह्या कॉम्पिटिशनमुळे तुम्ही स्वतःला कसं बघतात की म्हणजे मोठे ब्रँड्स ऑलरेडी एक्झिस्ट करत आहेत आणि तुमचा एक ब्रँड जो खूप चांगलं काम करतोय, पण मग तुम्ही ह्या कॉम्पिटिशनला नक्की टॅकल कसं करतात आणि कसं बघतात स्वतःला? मुळात आपण जेव्हा मार्केटमध्ये येतो किंवा बिझनेस चालू करतो तेव्हा कॉम्पिटिशन ही त्या दिवसापासूनच सुरू झालेली असते. त्यामुळे लगेच काही आपण हत्तीशी टक्कर द्यायला जाणार नाही. आपल्याला आपल्या पेसप्रमाणे किंवा आपल्या वेगानेच जायचं असतं. आणि हे आम्ही गेली 5 ते 7 वर्ष जे शिकतो आहे त्यातनं जाणवलं की आपली प्रगती ही आपल्याशी कंपेअर करतो. कारण मी काही बिकानेर, हल्दीराम ह्यांच्याशी कॉम्पिटिशन करू शकणार नाही. जेव्हा होईल तेव्हा त्यांनी त्यांचं स्थान हे मिळवलेलंच आहे. आत्ता मला जे हल्दीराम किंवा बाकीच्या ब्रँड्स दिसत आहेत ते त्यांचं मे बी दुसरं किंवा तिसरं जनरेशन आहे, तिसरी पिढी आहे. माझी फर्स्ट पिढी आहे, माझी ही पहिलीच पिढी आहे. आणि त्यामुळे मी लगेच ते कॉम्पिटिशन म्हणून न घेता त्यांच्याकडनं गायडन्स म्हणून घेते. मला सांगायला आवडेल की बेडेकर ग्रुप्सचे ओनर अजित बेडेकर ह्यांना मी माझ्या सुरुवातीच्या काळात जाऊन भेटले होते. आणि बिझनेस जेव्हा सुरू केला तेव्हा ते इतके मोठी माणसं जेव्हा शून्यातनं वर आलेली असतात ते इतके मदत करणारे असतात किंवा त्यांचा इतका आनंद मिळतो त्यांना भेटल्यानेच. त्यांनी इतक्या बिझी शेड्यूलमधनं पण मला जवळजवळ 1 ते 1.5 तास आमच्याबरोबर डिस्कशन केलं. बऱ्याच प्रकारे आपल्याला गाईड केलं. त्यामुळे असे जर कोणी कॉम्पिटिटर असतील किंवा असे जर मोठे सेट झालेले ब्रँड आहेत तर तेही ते चॅलेंजेस घेऊनच पुढे आलेले आहेत. त्यामुळे जर त्यांच्याकडनं काही गायडन्स घेता आला किंवा त्यांच्याकडनं काही मार्गदर्शन मिळालं तर आम्ही त्याच दृष्टीने बघतो की उद्या जर मला त्याचे कोणी ओनर मिळाले तर कॉम्पिटिटर न बघता आपल्यामध्ये किंवा आपण करतोय त्या क्षेत्रात खूप आघाडीवर असलेले हे आहेत त्यांच्याकडून गायडन्स घेऊनच पुढे जाता येईल. त्यामुळे त्यांच्याबरोबर कॉम्पिटिशन तर नाही, पण आपला ब्रँड हा स्थित करण्यामध्ये किंवा तो स्थापित करण्यामध्ये आपले काही एफर्ट कमी पडू नये किंवा आपली मेहनत कमी पडू नये याकडे आमचा मात्र कटाक्ष असतो. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.